बाब अशी की महाराष्ट्राचा जवळजवळ 65% वन हा विदर्भामध्ये आहे आणि प्रामुख्यानं वन विभागाचे मुख्य कार्यालय हे विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये आहे. एकूणच सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांना काही सूचना देण्याचे गरजेचे आहे. म्हणून आज 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि उद्या 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे 2 दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघ आणि माणूस यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष, वाघांचे मानवावर हल्ले, मानवानं वाघांची केलेली शिकार, वाघ आपसामध्ये झुंज घेऊन जखमी होतात, या सर्वच बाबींचा एकूण विचार करता निश्चितपणे हा संघर्ष कमी व्हायला पाहिजे. त्याकरता उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे आदानप्रदान विचाराचं होणार आहे. त्याचबरोबर FDCMच्या माध्यमातून राज्याच्या वन विभागाला आर्थिक बल मिळावं हा त्या ठिकाणी उद्देश आहे. मँग्रोव्ह डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे. या सर्वच अधिकाऱ्यांशी बोलून एकूण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्व स्तरावर वनांचं आच्छादन व्हावं आणि आज महाराष्ट्राच्या एकूण जमिनीचे 21% वन विभाग आहे, तो 30% व्हावे अशा प्रकारची केंद्र सरकारच्या वन विभागाची संकल्पना आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत.